आज आपण इथे थोड्या वेगळ्या पद्धतीची आवळा कँडी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मोर आवळा घेतलेला आहे. तो मी वाफवून घेते. वाफवून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर याच्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि बिया बाजूला करायच्या आहेत. या कळ्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. अर्धा चमचा आलं आणि जी साखर घेतली आहे त्यातील निम्मी साखर घालून याची पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट आपल्याला कढईमध्ये काढायची. उरलेली साखर त्यामध्ये घालायचं आहे. अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती याला थोडं आटवून घ्यायचं आहे. हे थोडं आटल्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायचं आहे आणि याला परत थोडं आटवून घ्यायचं आहे. अजून थोडं आटल्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि याचा गोळा होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे. याचा गोळा झाला की याला तूप लावलेल्या ताटामध्ये काढून छान पसरून घ्यायचं आहे. हे थोडं थंड झाल्यानंतर याला चाकूच्या साह्याने आपल्याला हव्या त्या साईजचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. बाजूलाच पिठी साखर आणि चाट मसाला घेऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ह्या वड्या घोळवून घ्यायच्या आहेत. तयार झाली आपली आवळा कँडी. डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन नक्की पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.